तुम्ही आपण आपली गॅंग फक्त नऱ्या गेला त्याच्यात सोनू डार्लिंग सोनू माली छत्रीला आहे आपलं मराठी बोलू परभणी म्हणजे शहरात दाखवू का चला त्या पुत्राचं अतिक्रमण काढायला शांततेत काय आहे 3 वाजता जेवण येता का तुम्ही 3 वाजता ते 2 आणि जेवण येतात का आप आराम से रेस्ट करो महापालिकेत आणून मूर्ती स्थापन करीन ना मी नाटक करू नका तुम्ही मूर्ती पुत्रासाठी वरी झाले लोक अतिक्रमण काढा म्हणाले काऊन गेले तुम्ही तिथं चर्चा नाही मूर्ती घ्या स्थापन करतील आनंदराव आपल्याला साहेबांनी सांगितलं मला माहिती घ्या मूर्ती जर तिथे दिसली नाही संध्याकाळी तर इथं स्थापन होईल ना वॉर्निंग 7 वाजेपर्यंत मूर्ती जागा पाहिजे निजामशाही ही निजाम करत राहतो आपण परभणीत आम्हाला हे करायचं नाही आम्हाला फक्त मूर्ती द्या हम यहीं पे थे सर हम 2 घंटे से बैठे हैं सर 2 एक भी अधिकारी नहीं है एक भी अधिकारी नाही चर्चा काय केलेले साहेब महानगरपालिकेचा मी त्या ठिकाणी जाऊन आलो सकाळी
मला रात्री नाही समजलं, मला सकाळी समजलं. सकाळी जाऊन आलो, तिथं लिहिलेलं आहे महानगरपालिकेची ही जागा आहे. मग कोणत्या किराष्ट माणसाच्या नावाने येणे अर्ज का केला आणि अर्जावर कारवाई का करायला? आणि साहेब हे सुद्धा जे आता काही आलेत करू ना, नका. कलेक्टर साहेबाला मी आता अर्ध्या तासाखाली बोललो आणि कलेक्टर साहेब आयुक्त साहेबाला बोलले आणि मग इथं कोणीतरी आलेलं आहे. हिंदू समाजाचा ज्या पद्धतीने अपमान करायले महापालिका प्रशासन ते चुकीचं आहे सर. श्रद्धेशी खिलवाड करायले. आता रामनवमीचा कालखंड आहे. बऱ्याच वर्षापासून तर ते मंदिर आहे. रात्रीतून 2 महिन्यात कारवाई करायला शहरामध्ये एकही जागा आणण्याचं होत नाही का? सगळ्या जागा आणण्याचं. सारखी काय कारवाई करायला समोर आहे ना. मग मस्जिदी दिसन झाल्यात, हिरवे झेंडे दिसन झालेत रोडावर. इथं आम्ही तुम्हाला म्हणालो, इथं आम्ही तुम्हाला सांगायलो हे रस्ता बुजवा, हे रस्ता बुजवा. तुम्हाला काय पोलीस अतिक्रमण मध्ये किती पेड दिले साहेबांनी? काय कदम साहेब किती दिले पैसे? 300 माणसाचा किती होते साहेब? महिलांना बोलायचं कसं कळत नाही का अधिकारी असून? संध्याकाळी रात्री 3 वाजता महिला अपमान करू लागले. ही लेडीज शेजारी आहे. बाईला बोलू द्या, बाईला बोलू द्या. त्यांना येऊ द्या बाईला येऊ द्या. महिलेला काय बोलण्याचं, महिलेला बोलू द्या पहिले. कोणते साहेब होते ते? राहू द्या त्यांना. पण याच्या आधी मी तक्रार घेऊन स्टेशन लागलं त्याच्यावर. तेव्हाच ना DI सर मला तुमच्याकडे कोण आलं तक्रार घेऊन त्यावेळेस? हे आल्या होत्या. कोण दोन्ही बाजूचे कोण आलते? दोन्ही बाजू कोण होतं? कोण ते अन्सारी होता का? अन्सारी कोण? भगवान कोण होता ते? समोरची पार्टी कोण केलेलं होतं? पण मंदिर का तोडलं? मूर्ती का घेऊन मंदिर तोडण्यासंदर्भात प्रश्न आहे आमचा, बाकी ही काही नाही. जागा महानगरपालिकेची आहे. ऍक्शन